लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधील तब्बल 10,550 मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासनाला अनेक वेळा लेखी निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। दिनांक 14 जुलै 2026, 17 जुलै 2026 आणि 3 ऑगस्ट 2026 रोजी विविध अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आली आहेत। या निवेदनामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक नागरिकांची नावे प्रभाग क्रमांक 8, 10, 11 तसेच इतर भागांच्या मतदार याद्यांमध्ये गेल्याचा दावा करण्यात आला आहे। यामध्ये 10,550 मतदारांची यादी, त्यांचे भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या निवेदनात स्वतः नगरसेवक अमोल दिनकर पाटील यांचेही नाव चुकीच्या मतदार यादीत गेल्याचा दावा करण्यात आला आहे। जर लोकप्रतिनिधीची अशा त्रुटीचे बळी ठरत असते तर सामान्य मतदारांचे काय, असा सवालही या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे। नगरसेवक दिनकर पाटील यांनी प्रशासनाने तातडीने ही चूक दुरुस्त करून सर्व पात्र मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट करावीत, अन्यथा हजारो मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली आहे। दरम्यान या निवेदनानंतर आता निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार, हजारो मतदारांना न्याय मिळणार की हा विषय पुन्हा कागदावरच राहणार, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील मतदान यादी शुद्धीकरणाचं काम सुरू केलेलं आहे। त्याला SIR असं आपण म्हणतो आणि ते काम सुरू असताना BLA जे सरकारने नेमलेले ते काम करता, पण पक्षाचे आम्हाला BLO 1 असे त्या एक BLA मागे सरकारचा एक आमचा पण कार्यकर्ता पाहिजे। तो त्या पद्धतीने आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीताई दिवरे, संगीताताई गोटेकर, अमोल पाटील, आम्ही चारही नगरसेवकांनी 35 BLA 1 आमचे त्या सरकारच्या BLA बरोबर काम करतायत। ते 2 महिन्यापासून काम करतायत, परंतु काम करत असताना 10,950 आमच्या मतदारांची नावं ही प्रभाग क्रमांक 10, 8, 11 अशा ठिकाणी गेलेली, ही सगळी आम्ही प्रूफ 14/7/2026 रोजी श्रीमती भारदे मॅडम, निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक पश्चिम विधान मतदारसंघ यांच्याकडे आम्ही नेऊन दिलेली। ही प्रत तुम्हाला मी देतो आणि त्यांना सांगितलं का तुम्ही आता जे काम चालू आहे, समजा प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे BLA तुमचे, त्यांना या मतदारांना फोन केल्यावर त्यांना सांगा की तुमचं नाव हे प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुम्ही राहतात, तुमच्या नियमाप्रमाणे जो फॉर्म असेल तो भरून तिकडे नाव नोंदवून घ्या। परंतु ते केलं नाही भारती मॅडमनी, म्हणून आज आम्ही आपल्या संगीताताई गोटेकर, रवींद्र दिवरे, बाळासाहेब गोटेकर, गौरव गोटेकर, आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना आणि आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार आम्ही जाऊन भेटलो। माननीय कलेक्टर साहेबांनी म्हणजे आयुष प्रसाद साहेब यांनी अतिशय चांगला वेळ दिला आणि त्यांनी भारदे मॅडमला सांगितलं, दिनकर पाटील बोलतात ते खरं आहे, ते तुम्हाला काम करावं लागेल। आता दिवस किती राहिले, माझ्या अंदाजे 6 दिवस राहिले। 8/7/2026 पर्यंत ही आत्ताची मुदत आहे, 5 दिवस राहिले। अजून एक हाईट बघा, अमोल दिनकर पाटील प्रभाग क्रमांक 9चा नगरसेवक आहे। त्याचा मतदानाचा त्याला जेव्हापासून अधिकार मिळाला
तर तेव्हापासून इथंच नाव आहे. आता नाव कुठे गेलं? राणेनगरला. सांगा बरं, खरंच हे काम चालू आहे का हो या अधिकाऱ्यांचं? म्हणजे आम्ही एवढी मदत करतो, आमचे 35 लोक 2 महिने झाले यांच्याबरोबर काम करतायत. तुम्ही नाशिक महापालिकेची शाळा आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयात तुम्ही जाऊन बघा बरं. आता इतकंच आहे, पत्रकार बंधू बोलले काही अतिशय चांगले नियोजन आहे, 1 नंबर नियोजन आहे, कुठंच नाही जिल्ह्यामध्ये. आणि तिथं आमचे माणसं काम करतायत. जर नगरसेवकांची तुम्ही नावं दुसऱ्या राणेनगरला टाकता, ते मी लक्षात आणून दिलं. म्हणजे केवढी मोठी शोकांतिका आहे. माझी विनंती आहे भारदे मॅडमला की तुम्ही सरकारचं काम करता. तुम्ही सरकार शासनाचे माणसं आहात, तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात, तुम्ही या मतदारसंघाचे प्रमुख आहात या SRA चे. आता काल सुद्धा एक मीटिंग झाली सातपूर विभागीय कार्यालयात. आम्हाला सकाळी 9:30ला ते विभागीय अधिकारी फोन करतो, 10:30ला मीटिंग. म्हणजे पत्र पाठवलं तसं सरकारने, ते सुद्धा आम्हाला दिलं नाही या विभागीय अधिकाऱ्यांनी सातपूरच्या महापालिकेच्या. म्हणजे लोक फसवताय सरकारला, शासनाची फसवणूक करताय. दररोज एवढंच सांगता का आम्ही SRA मीटिंगला, SRA मीटिंगला. अरे काय करता तुम्ही? तुम्हाला आम्ही 10,950 ची यादी दिल्यावर नुसते नाव नाही दिले. हे कोणत्या मतदार यादीत नाव होतं, त्यांचा फोन नंबर आहे, प्रूफ दिले, तरी तुम्ही काम करत नाही. माझी सरकारला सुद्धा विनंती आहे आणि निवडणूक जे अधिकारी आहे महाराष्ट्राचे त्यांना सुद्धा माझी विनंती आहे का यांचं जे कामकाज चालू आहे हे चुकीचं चालू आहे. यांच्याकडून चांगलं काम करून घ्या. संविधानामध्ये मतदारांना त्यांचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळालेला आहे. तुम्ही जर 10,950 10 मतं नाही आणि एक नगरसेवकचं नाव इथंच कायम असताना तुम्ही दुसरीकडे टाकताय, हे चुकीचं चाललेलं आहे. असं होऊ नये म्हणून आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांना पण सांगणार आहे मी की साहेब, या अधिकाऱ्यांवर आणि अजून सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा आवाहन केलंय मतदारांना पण की तुमचं मतदान जिथं असेल तिथं नोंदवून घ्या. आता ते आधार कार्डला लिंक आहे, कुठे एका ठिकाणी नाव राहणार आहे. म्हणून मतदारांनी पण नागरिकांनी पण आपलं नाव नोंदवून घेतलं पाहिजे. तुम्हाला जेवढ्या सरकारी फॅसिलिटी तर मिळणार नाही हे मी बावनकुळे सुद्धा बोलले, ते मी ऐकलंय. तुम्ही जेव्हा महसूल मंत्री या राज्याचे म्हणतात, नागरिकांनी पण गेलं पाहिजे. तुम्हाला एकही फॅसिलिटी मिळणार नाही, मग 20 वर्षभर तुमचं नाव नोंदवता येणार नाही. म्हणून प्रत्येक नागरिकांनी सुद्धा आपलं नाव नोंदवलं पाहिजे. जे कायदेशीर असेल ते फॉर्म भरले पाहिजे, स्वतः गेलं पाहिजे. असं करू नका. नागरिकांनी पण याला प्रतिसाद दिला पाहिजे. 35 लोक आमचं 2 महिने झाले काम करतायत, रिक्षा फिरतायत, होल्डिंग लावले. काल तर 1,000 नागरिकांची मी मिटिंग घेतली, व्यापारी आणि सगळे मंदिराचे ट्रस्टी. आमच्या चौघांचं एवढं काम चालू आहे. आमच्या बरोबर कायम बाळू गोटेकर, रवींद्र दिवरे हे सुद्धा कायम असतात. तरी नगरसेवक आम्ही काम करतो, याची नोंद घ्या. आणि जर एक नगरसेवकचं नाव इथं मतदान केलं असेल दुसरीकडे जातं आणि ते काम जर होत नसेल, असे चुकीचं जर मतदाराची भूल आपण दिशाभूल करत असेल तर हे योग्य नाहीये. चांगलं काम करा, लोकांना न्याय द्या, सरकारला फसवू नका, ही विनंती करतो. जय हिंद. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज.